सुरुवात करा. नमस्कार. ख्यातनाम योग तज्ञ, लेखिका, उत्कृष्ट व्याख्यात्या, रेखी तज्ञ असणाऱ्या पौर्णिमाताई, त्यांचे स्नेही, योग साधक, निमंत्रित आणि सर्व सभासद बंधू भगिनींनो, तुमच्या सर्वांचे या कार्यक्रमामध्ये शुक्रवारच्या सहर्ष स्वागत. मी प्रदीप अडूर आणि विजय ढेंगे यांना विनंती करते की त्यांनी शंखनाद करावा. तुमच्या सुरेल अशा शंखवादनाने आकाशात निर्माण झालेल्या ध्वनी लहरींनी दुष्ट शक्तींचा नाश करून भवताल पवित्र केलेला आहे. अशा या सुरेल अशा शंखनादाने तुम्ही कार्यक्रमाची सुरुवात केल्याबद्दल प्रदीप अडूर आणि विजय ढेंगे तुम्हाला धन्यवाद. आता मी रवींद्र खानोलकर सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यात्या पौर्णिमाताई यांची डिजिटल ओळख करून द्यावी. प्रथम मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितोय की पौर्णिमाताईंनी, त्या ताईच आहेत आपल्या सगळ्यांच्या, एक अथॉरिटी आणि एक ज्येष्ठ आहे. त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की माझी ओळख 3 वाक्यात होते आणि माझा सगळा जो कार्यक्रम आहे तो 5 सूत्रांवर आहे आणि ते मी माझ्या भाषणात सांगणार आहे. पण पौर्णिमाताई, तुमची थोडीशी माफी मागून आम्ही थोडीशी ओळख तुमची जास्ती करतोय. चुकून जर काही चुकीचं असेल तर आम्हाला माफ करा. आजचा विषय आहे ज्येष्ठांसाठी योग साधना, सादरीकरण पौर्णिमा विश्वास मंडलिक गुरुजी म्हणून त्यांचे मिस्टर फार म्हणजे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे आणि फक्त महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर जगभर आहे. आणि जेव्हा आपल्याकडे 2018ला आपल्या पंतप्रधानांनी जेव्हा योगाला प्राथमिकता देऊन कार्यक्रम सुरू केले होते, त्याच्यात पंतप्रधानांच्या हस्ते ते अवॉर्डेड आहेत. ही ओळख पुढे येणार नाही म्हणून अगोदर सांगितली. आपल्या पौर्णिमाताईंचं शिक्षण आहे MA भूगोल विषय प्रथम श्रेणीत. त्याच्यानंतर योग विद्या गुरुकुल या संस्थेचे योग विषयक योग प्राध्यापक पर्यंतचे सर्व अभ्यासक्रम त्यांनी पुरे केलेले आहेत. हा फार पूर्वीचा इतिहास आहे, साधारण 1980च्या दरम्यानचा. त्यांनी 2 वर्ष नोकरी केली. गरवारे कॉलेज पुणे भूगोलाच्या प्राध्यापिका म्हणून 1976 ते 78 आणि तसेच ज्ञानप्रबोधिनी पुणे इतिहास व भूगोल विषय शिक्षिका त्याच कालावधीत. त्याच्यानंतर ते व्यवसायात होत्या. 89 पासून 2004 पर्यंत अक्षर रचना प्रिंटिंग प्रेस. वयाच्या 10व्या वर्षापासून राष्ट्रसेविका समिती, महिलांची अखिल भारतीय संघटना, त्याचे काम त्यांनी सतत चालू ठेवलेले आहे आणि आजही ते अविरत चालू आहे. राष्ट्रसेविका समितीतर्फे महिलांसाठी पौरोहित्य वर्ग 1989 पासून नाशिक मध्ये सुरू केले. ठाणे, पुणे, नागपूर येथे वर्ग चालतात. दरवर्षी 200 ते 250 महिला परीक्षा देतात. 1978 पासून भारतीय संस्कृती व योगशास्त्राचा अभ्यास सुरू केला. भारतीय संस्कृतीसाठी तरुण मुलींचे अभ्यास मंडळ चालवले. भारतीय योग विद्याध्याम, योग सुगंध, मासिक योग विद्यापीठ, योग वर्ग विभाग, गीत विभाग, योग विषयक लेखन, योग प्रचार कार्य, योगोपचार विभाग, योग निवासी शिबिरे या संस्थांच्या कामांमध्ये त्या नेहमी व्यस्त असतात.
1980 पासून मुंबई, पुणे, नाशिक सह गोवा, आसाम, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटका या प्रांतातून त्यांनी व्याख्याने व व्याख्यानमाला दिलेल्या आहेत. ओंकार ज्ञान यज्ञ, भारतीय सण व व्रते यावर त्यांची व्याख्याने असतात. व्याख्यानाचे काही विषय इकडे आहेत. सण व व्रते, रूढी परंपरा, मंत्रशास्त्र, 16 संस्कार, विवाह, उपनयन, आपल्या देवता, ओंकार व इतर प्रतीके, पुरुष सूक्त, योगशास्त्र, निसर्गोपचार, रेकी वर्ग. पुणे विद्यापीठाची बहिशाली व्याख्याती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. रेकीचा विषय आपण बघूया. रेकी मास्टर म्हणून 1995 पासून त्या कार्यरत आहेत. रेकी म्हणून सर्व स्तराचे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ग ते घेतात. देशी आणि परदेशी 1500हून अधिक साधक आहेत. त्यातून मिळालेल्या उत्पन्नाचा पैसा संस्थेला व समाजकार्याला त्या अर्पण करतात. सध्या योग विद्या गुरुकुल व योग विद्यापीठ पातळीवर काम करणाऱ्या संस्थेच्या कुलसचिव, इथे प्रशासन आणि कुलसचिव परीक्षा म्हणून जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्र्यंबकेश्वर येथील योग विद्याधामची योग विद्या गुरुकुलची शाखा 2004 पासून 25 एकर मध्ये कार्यरत आहे. मोठा प्रकल्प आहे आणि त्याची जबाबदारी ही त्यांनी स्वीकारलेली आहे. पुरुष व महिला पुरोहितांची संमेलने त्यांनी बरीच भरवलेली आहेत. त्याच्यासाठी महत्वाचा विषय आहे 16 संस्कारांची संस्कृती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य. 2003, 2006, 2009, 2013 आणि 2017 देवी स्तोत्रम, भक्ती सुगंध, शिवस्तोत्र अशी 3 CD म्हणजे आपलं ध्वनी मंजुषा म्हणतो प्रकाशित त्यांच्या झालेल्या आहेत. त्यांची बरीच भाषणे आपल्याला YouTubeवर ऐकायला मिळू शकतात. लेखनाचा भाग बघूया. योग सुगंध आणि इतर योग मासिकापैकी योग तरंग, भाग्य निर्णय, परिवर्तन, आपले आरोग्य अशा मासिकातून दैनिकातून योग विषयक लेखन. विवाह संस्कार शोध व बोध हे पुस्तक 2005 ला प्रसिद्ध होऊन त्याची दुसरी आवृत्ती झालेली आहे. पुस्तकांचा भाग लक्षात घ्या की पुस्तक किंवा इतर कार्यक्रमाचा पैसा त्याच्यातून निर्माण होणारा ह्या त्या जराही घरात ठेवत नाहीत. त्या आपल्या संस्थांना आणि समाजकार्याला देतात. त्याच्या मागचं एक मुख्य कारण असं आहे की ह्यांच्या घरातली प्रत्येक व्यक्ती ही समाजकार्यात आहे आणि त्यांच्या घराला समाजकार्याचं जेव्हा घर असतं त्याला आपण आश्रम म्हणू शकतो. तर त्यांच्या घरासाठी आश्रम ही या नावाने संबोधन झालेलं आहे. झालेलं नाहीये, मी नाव विसरलो, पण अशा बलाढ्य माणसांनी ती त्यांच्या घराला आश्रम म्हणून संबोधलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं पुस्तक आहे उपनयन संस्कार शोध व बोध. हे पुस्तकही प्रसिद्ध झालेले आहेत. राणी लक्ष्मी सुप्रजन तंत्र ही छोटी पुस्तिका आणि ओंकार ज्ञान यज्ञ पृष्ठ संख्या 154 हे प्रसिद्ध आहे. भारतीय सण व्रते, भारतीय ऋषींचे दिव्य चिंतन, आरोग्याचे ही लेखमाला योग सुगंध मासिकातून चालू होती. आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक असे जे महिने आहेत त्याच्यातली व्रते, संस्कार, संस्कृतीवर आधारित 3 पुस्तकं त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत. 4थ्या पुस्तकाचं काम चालू आहे. याच विषयावर आधारित चैत्र महिन्यापासून परीक्षा सुरू केलेल्या आहेत. भारतीय सण व्रते भाग 1 हा 2019 मध्ये प्रसिद्ध झालाय. त्याचा दुसरा, तिसरा आणि 4थ्या भागाचे काम चालू आहे. भारतीय ऋषींचे दिव्य चिंतन आरोग्याचे ही लेखमाला योग सुगंध मासिकातून चालू होती. एकूण 75 लेख प्रसिद्ध झाले. गावकरी दैनिक, भारतीय संस्कृतीवर 40 लेख प्रसिद्ध. सकाळ, लोकमत, देशदूत या वर्तमानपत्रातही लेखमाला. लोकमतच्या कॅलेंडरवर म्हणजे दिनदर्शिकेवर सण व व्रते यावर त्यांचे लेख आहेत. एवढ्या फास्ट ट्रॅकवर केलेल्या माहितीच्या आधारावर आपण पुढे जाऊया. आजचा विषय आहे ज्येष्ठांसाठी योग साधना आणि फार
आपण मातब्बर व्यक्ती म्हणूया किंवा ज्याला आपण अथॉरिटी म्हणतो की ह्या विषयावर त्या आपल्याला संबोधन करणार आहेत. आणि पुढील सूत्र मी अपर्णाताईंकडे देतो. अपर्णाताई. धन्यवाद सर. अतिशय उत्तमरित्या तुम्ही डिजिटल माध्यमातून आपल्या पौर्णिमाताईंची ओळख करून दिलेली आहे. आजचा दिन विशेष. आज नागपंचमी आहे, पण आज बहिणाबाई चौधरींचा आज जन्मदिवस आहे. आधी हाताला चटके मग मिळते भाकर म्हणून जीवनाचे तत्वज्ञान सांगणाऱ्या आणि लेकीच्या माहेरासाठी मी सासरी नांदते असं सांगणाऱ्या बहिणाबाई चौधरींना माझे विनम्र अभिवादन. आता डिजिटल ओळख तर पौर्णिमाताईंची झाली, पण मला उमजलेल्या पौर्णिमाताईंविषयी मी 2 वाक्य सांगेन. बालवयातच राष्ट्रसेवा आपली भारतीय संस्कृती आणि योगाचे संस्कार झालेल्या देवकुळे घराण्यातील त्या कन्या आहेत. त्याला खत पाणी घालत त्यांना प्रोत्साहन योग विद्याधाम नाशिक या संस्थेचे संस्थापक आणि योगशास्त्रातील प्रथम पंतप्रधान पुरस्काराचा मान मिळवणारे ऋषी धर्मज्योती डॉक्टर विश्वास मंडलिक गुरुजी हे त्यांना पती म्हणून लाभले. ओंकार ज्ञानयज्ञ पुस्तकाच्या लेखिकाच नाही तर त्या ओंकार आणि योग त्या स्वतः जगतात आणि त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला ते जगायला लावतात. त्यांचा मधुर आवाजातील योग गीतेतून योगाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या, भारतीय संस्कृती आपले सण आणि उत्सव परंपरा जपणाऱ्या, योगातून राष्ट्रसेवा करणाऱ्या, जी माहिती आपल्या समोर आहे, आपल्या जवळ आहे, ती कोट्यावधी लोकांपर्यंत पोचवायची ही तळमळ असणाऱ्या आणि कृतीत नुसतंच सांगणाऱ्या नाही तर कृतीत उतरवणाऱ्या पौर्णिमाताईंना मी विनंती करते त्यांनी आम्हाला ज्येष्ठांसाठी योग साधना याविषयी माहिती सांगावी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. हरि ओम. आपणा सर्वांना नमस्कार. ज्येष्ठ मंडळी आहेत तेव्हा ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद मिळाले की आपलं काम जास्त यशस्वी होतं. ज्येष्ठ मंडळींच्या पूजेला आपल्याकडे सगळीकडे महत्व दिलेलं आहे. कोणती पूजा सुरू करायची की आधी ज्येष्ठ लोकांना नमस्कार करून या, मग देवाच्या पुढे बसा. आपल्याकडे ही जी ज्येष्ठ मंडळींचं मोठेपण कुठे आहे माहितीये का आपल्याला? आपल्या ज्येष्ठ मंडळींचं मोठेपण कुठे आहे तर त्यांची अनुभव समृद्धी जी आहे त्याला महत्व आहे. ते किती अनुभवाने समृद्ध आहेत म्हणून ज्येष्ठ मंडळींना महत्व आहे की त्यांचे आशीर्वाद असतील तर काम पुढे नेता येतं. आमच्याकडे आमचे गुरु डॉक्टर वी कुलकर्णी एकदा आले होते. तर मी त्यांना म्हटलं की भाऊ आता तुमचं, त्यांना आम्ही भाऊ म्हणायचो, पुण्याचे डॉक्टर वी कुलकर्णी. तर ते आमच्याकडे आले. मी त्यांना म्हटलं भाऊ आता तुम्ही बरेच वयस्क झालात हो. ते म्हणाले की तू सरळ म्हण ना म्हातारे झालो, पण मी म्हातारा नाही, मी महातारा झालोय. मी महातारा झालोय म्हणाले. इतके वर्ष म्हणाले लहानपण कसं गेलं, मग तरुणपण कसं गेलं, मग प्रौढपण कसं गेलं, आता
मी ना 75च्या पुढे म्हणाले, तर मी आता महातारा झाले. आणि असं म्हटलं ना तर फार बरं वाटतं मला. माझं मोठेपण मी जाणलंय. काय जाणलंय म्हणजे मी असं मला कमी समजत नाही किंवा मी असा नकारात्मक विचार करत नाही, की काय आता हे आयुष्य सगळं म्हातारपण कसं जगायचं, काय करायचं, असं नाही मी म्हणत. उलट शरीर समृद्धी किंवा शरीर यष्टी किंवा जे काही परमेश्वर प्राप्तीने मिळालेलं शरीर आहे, ते जपण्यासाठी मी जास्तीत जास्त कष्ट करतो म्हणाले. मन शांत ठेवतो म्हणाले. बौद्धिक क्षमता माझी मी वाढवायचा प्रयत्न करतो. सारखं वाचन आणि विचार, चिंतन, मनन माझं सारखं चालू असतं म्हणाले. आणि म्हणून अनेक विषयांवर आणि आता मिळालेला वेळ, इतके वर्ष वेळच मिळाला नव्हता मला. आता जो वेळ मिळतोय तो मी मोठा होण्यासाठी घालवतोय. कुठून मोठा होणार? माझं मन मी मोठं करतोय. हे सगळं आमच्या गुरूंनी आम्हाला शिकवलं. तेव्हा मी नेहमी ह्या योग विद्याधाम संस्थेमध्ये योगाचं काम करायला लागल्यापासून जसे हे एक एक आश्रम इथे उभे केले माझ्या मुलांनी, माझ्या यजमानांनी आणि अनंत कार्यकर्ते आहेत, अनंत. त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक एक आश्रम उभे केले, तर मी आपली ज्येष्ठ निवृत्त मंडळींची वाट बघत असते. का? तर त्यांना वेळच वेळ असतो. त्यांना काही मागे ते पाशातनं सुटत असतात. आणि असे लोक जर आले ना, तर आपण जितके असे निवृत्त लोक इथे येतील ना, तेवढं आपण आपलं कार्य वाढवू शकतो त्यांच्या मदतीने. कारण आपला हा वानप्रस्थाश्रम आहे. 75च्या पुढे संन्यास आश्रम सुरू होतो. त्या वानप्रस्थाश्रमामध्ये आपल्याला जास्तीत जास्त काम करायचं. वानप्रस्थाश्रमात 1 मिनिटही वाया घालवायचं नाही. 40 ते 60 पर्यंत प्रौढत्व आहे. 60च्या पुढे वृद्धत्व आहे. अहो वृद्ध व्हायचंच नाही. व्हायचं काही नाही, आम्ही झालोच होतो त्या एवढा वय झाला असं म्हणायचंच. हे मी कशाच्या आधारावर बोलतेय? आपण सगळे भारतात जन्माला आलेले लोक आहोत. मोठा अभिमान ठेवायचा की मी भारतात जन्माला आलो, मग माझं आणखीन भाग्य काय दुसरं असणार आहे. विवेकानंद म्हणाले, मी भारतात जन्माला आलो, मी मोठा भाग्यवान. कोणत्या अर्थाने त्यांनी म्हटलं तसं आपणही म्हणायचं आपल्याला स्वतःला की मी मोठा भाग्यवान आहे. का? तर ह्या देशामध्ये चिरतरुण राहण्याची विद्या जन्माला आली. चिरतरुण राहण्याची विद्या, योगाची विद्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना योग माहिती आहे, योग तज्ञ पण आहात आपण. पण मला आपला पुरेसा परिचय नसल्यामुळे मी ज्येष्ठांसाठी योग साधना विषय निवडला. आता आपल्याला तो कसा मानवतोय बघा. तेव्हा हा योगाचा विषय आम्हाला चिरतरुण राखायला मदत करतो. हो, सांगू का कसं? अगदी कानात सांग की आपण दीर्घ श्वसन अशी एक प्रक्रिया आपल्याला करायची. म्हणजे काय? लांब श्वास घ्यायचा आणि लांब श्वास सोडायचा. जितका लांब घेता येईल तेवढा घ्यायचा आणि जेवढा लांब सोडता येईल तेवढा सोडायचा. म्हणजे काय होतं? म्हणजे प्राणायामाची ही आधीची अवस्था आहे. प्राणायाम पुढची अवस्था आहे. प्राणायामाची आधीची अवस्था आहे की श्वसन किंवा क्षमता वाढवायच्या फुफ्फुसाची. आणि त्या वाढवल्या की सारखा प्राणवायू आपल्या शरीरात राहतो आणि कर्बोदक प्राणील वायू कमी होऊन जातो, की जो आळशीपणा आपल्यामध्ये आणतो. असा कर्बोदक प्राणील वायू काय करतो आपल्याला? आळस, जांभई येते. म्हणजे काय होतं? जांभई म्हणजे काय? भचकन सगळा कर्बोदक प्राणील वायू बाहेर टाकला जातो. आणि हा बाहेर गेला की एकदम जरा बरं वाटतं. पुन्हा पुन्हा येत राहतं. मग श्वसनाचा अभ्यास करा. दिवसातनं 4 वेळा प्राणायाम करा असं सांगितलं हट्टप्रदीपिका ग्रंथ. म्हणजे सारखे प्राणवायूचाच प्रमाण शरीरात ठेवा. आणि जर सतत प्राणवायू असेल प्रत्येक पेशीपर्यंत, तर ती कशाला दमतीयेन, थकतीयेन, तिथे वृद्धत्व सगळं हा विषयच नाही सर. त्या पेशी सतत कार्यक्षम राहतात, कामाला तयार असतात. बोला आता काय करायचं? दमायचं नाही, थकायचं नाही, हास्यहुश्य करायचं नाही. लहानपणापासून वडिलांनी एकच शिकवलं की कधी हुश्य म्हणायचं नाही, दमले म्हणायचं नाही, सारखं कमरेवर हात ठेवून कामाला उभं राहायचं. दमले म्हणायचंच नाही. आणि हे योगाने शक्य होतं बरं का. तेव्हा आता माझा मुद्दा असा आहे की आपण सगळे जरी 70, 60, 70, 75, 75च्या पुढे जरा अतिवृद्ध म्हणावं, पण तुम्ही जर योगाभ्यास आता मी दाखवणार आहे आपल्याला की वृद्धांनी काय योगाभ्यास करायचा आहे दाखवणार आहे.
सोपा अभ्यासक्रम डॉक्टर मंडलिकांनी तयार केला, तो मी आपल्या समोर सादर करणार आहे. अगदी सोपा विषय आहे. त्याच्यातनं आपल्याला खूप गोष्टी मिळतात. तेव्हा असा हा योगाभ्यास आपल्या मदतीला आहे ना, तेव्हा आपल्याला मिळालेलं हे वृद्धत्व जे आहे ते वरदान म्हणायचं. डॉक्टर मंडलिक गुरुजींनी एक पुस्तक लिहिलंय, ज्येष्ठांसाठी योग साधना म्हणून. ते पुस्तक आपल्या समोर मी दाखवतेय. छोटस पुस्तक आहे. साधारण पृष्ठ संख्या याची 87-90 वगैरे आहे. 91 पृष्ठ आहेत फक्त याच्या. कोरपान धरून 92. आणि ह्याच्यामध्ये इतक्या सोप्या प्रक्रिया दिल्या आहेत, याची किंमत फक्त 100 रुपये ठेवलेली आहे, जास्त नाहीये. तेव्हा हे पुस्तक जर आपल्या जवळ असेल ना, तर आपण कायम आनंदी राहतो, समाधानी राहतो. म्हणजे पुस्तकामुळे नाही, त्याच्यातल्या प्रक्रियांचा अभ्यास केल्यामुळे. एवढा योग नियमित करा. 75 वर्षानंतर हा ह्याच्यात दाखवलेला योग कायम चालू ठेवा. आणि दिवसात 4 वेळा दीर्घ श्वसन करा हो, त्या घटप्रदीपिका ग्रंथात सांगितल्याप्रमाणे. म्हणजे वृद्धत्व आपल्या बाजूला सुद्धा फिरकणार नाही. कायम आता काय करू, आपण कायम तयार राहा. फक्त आणि आणखीन एक आपल्याला असं वय वाढल्यावर परमेश्वराने रचना केली. नाही, हा बघ, आता हे म्यूट झालं ना, म्यूट झाला आवाज. हे दाबायचं, अनम्यूट. तेव्हा परमेश्वराने आपल्याला वृद्धत्व दिलंय, त्याच्यात झोप कमी होते बरं का. लहानपणी लहान मुलं 24 तास झोपतात, जास्तीत जास्त वेळ झोपतात. आणि म्हातारपणी जास्तीत जास्त वेळ जागी राहतात. मग त्या मी तर कधीची वाट बघते की कधी माझी झोप कमी होईल, आणखीन काम करता येईल. म्हणजे वेळच पुरत नाही हो, असं वाटतं अजून किती काम करू. तेव्हा मी आपली वाट बघतीये वृद्ध होण्याची, म्हणजे कमी झोप येईल, पण तरुण राहून वृद्ध व्हायचं बरं का. उगीच जे दमले थकले असं वृद्ध नाही व्हायचं. फक्त वय वाढू देत ना, काय करायचंय आपल्याला. योगाभ्यासाने तरुण राहू, मनाने तरुण राहू. तेव्हा आपण वय वाढलं ह्याचा अभिमान बाळगूया. हा भूषणास्पद शब्द आहे असं आपण समजायचं. महातारा असा शब्द आपण लक्षात घेऊ. आणि सतत योगाभ्यास मात्र चुकायचा नाही. म्हणजे शरीरामध्ये आता योगाभ्यासाचे काय काय परिणाम होतात, अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. आसनं केली ना की आपल्या शरीरातलं सगळं रक्ताभिसरण उत्तम पद्धतीने चालतं. आसनांमुळे सगळे सांधे मोकळे होतात शरीराचे. अनंत सांधे, सगळीकडे जोडलेलं शरीर आहे. आणि हे जोडलेलं शरीर, ते सांधे मोकळे राहण्यासाठी आसनं केली की हृदयाने पाठवलेलं रक्त आणि हृदयाकडे येणारं रक्त हे मोकळेपणाने वाहू शकतं. एवढा महत्वाचा फायदा आसनांचा आहे. आता प्राणायामाचा फायदा मी आता सांगितला तुम्हाला. प्राणायाम म्हणजे दीर्घ श्वसन करा. घटप्रदीपिका ग्रंथात त्यांनी तुम्हाला काही व्याधी झाली ना, तर व्याधी निर्मूलनासाठी महत्वाची गोष्ट काय सांगितली माहितीये का? दीर्घ श्वसन करा. यांनी प्राणायामाचे प्रकार सुद्धा सांगितले नाहीत त्याच्यात. त्यांनी अगदी मोकळेपणाने दीर्घ श्वसन करा एवढा एकच इलाज घटप्रदीपिकेत सांगितलं. कशासाठी? व्याधी निवारणासाठी. मग तो कसा करायचा? कुठे दुखतंय की तिकडे लक्ष द्यायचं, तिकडे लक्ष देऊन दीर्घ श्वास घ्यायचा आणि तिकडे लक्ष ठेवून उच्छ्वास सोडताना मनात म्हणायचं की आता माझ्या कमरेत जे दुखणं आहे ती व्याधी बाहेर निघून चाललीये उच्छ्वासातून. श्वास घेताना भरपूर बाहेरची विश्वशक्ती आत येते आणि त्या उच्छ्वासामध्ये तिथली विकृती निघून जाते. येणारा श्वास मी दुखणाऱ्या भागाकडे पाठवते, अशी मनाची रचना करायची. एवढंच सांगितलं ह्याच्या प्रदीपिकेत. औषध चालू ठेवा म्हणतात आणि एवढं करा म्हणतात. युवा वृद्धोती वृद्धो वा व्याधितो दुर्बलोपि वा अभ्यासात सिद्धिमाप्नोति सर्व योगेश्वर तंद्रिता. युवा असाल, वृद्ध असाल, अतिवृद्ध असाल, दुर्बल असाल, व्याधिग्रस्त असाल, योगाभ्यास चालू ठेवा. योग म्हणजे काय हो? आता मी सांगितलं तुम्हाला. शरीर हलवा, रक्ताभिसरण वाढवा, प्राणवायू घ्या, तुमच्या शरीरात कर्बोदक प्राणील वायू बाहेर काढून टाका. शरीर मोकळं होईल, उत्साह होईल, ताजतवानं होईल. आणखीन काय सांगितलं? हा सगळ्यात पुढचा महत्वाचा विषय. तुम्ही योग जो ऐकला असेल कोणी, तर तुम्हाला एवढं माहितीये, शवासन सगळ्यात लाडका आसन तुमचं शवासन. काय भयंकर शब्द आहे हो शवासन.
शव हा शब्द एरवी आपण वापरतो का? पण योगाभ्यासात नुसते वर्गाला आले आणि तुमच्या शिक्षकांनी आज्ञा दिली की चला शवासन करा, काय हायचं वाटतं लोकांना, खुश असतात. आता शव शब्द एरवी वापरत नाहीत, असा हा योग गमतीशीर आहे. भयंकर शब्द. शव जितकं शरीर शिथिल असतं तितकं शरीर ताणरहित अवस्थेत कायम ठेवा. म्हणजे हात उचलला की खाली पडला पाहिजे. आम्ही सगळे आमच्या योगाच्या शिक्षकांना शिकवतो की शवासन म्हणजे काय, तर उचललेला हात दांडकन खाली पडला पाहिजे. त्याला स्वतंत्र विरोधातून जरा पण ताण नाही, पूर्ण ताणरहित. ही ताणरहित अवस्था योग शिकव, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणखीन काय बरं योगातली प्रक्रिया? मी आसन सांगितलं, प्राणायाम सांगितला, शवासन सांगितलं. त्याला आम्ही आणखीन म्हणली गुरुजींनी रूप दिलंय. स्वामी सत्यानंद सरस्वतींच्या आश्रमामध्ये त्यांनी योगनिद्रा तयार केली आणि ती योगनिद्रा म्हणली गुरुजींनी, त्याच्या माध्यमातून आज हजारो रुग्ण बरे केलेले आहेत योगनिद्रेच्या माध्यमातून. इतकी विलक्षण प्रक्रिया. म्हणजे काय, तर अर्धा तास शवासनात पडून राहायचं आणि जे काही आपल्याला ऐकायला मिळेल कानाला लावून ते ऐकायचं. झाले कितीतरी गोष्टी बऱ्या होतात. तेव्हा शरीर शिथिल करणं आणि त्या शिथिल अवस्थेत जास्त काळ राहणं जमलं, योग जमला तुम्हाला. योगातलं ताणरहित अवस्था ही महत्वाची अवस्था लक्षात ठेवा. आता पुढची योगातली प्रक्रिया आणखीन ओंकार. ओंकार म्हटला तर पतंजलीने काय सांगितलं? ओंकार म्हटला की आपल्या शरीरातल्या सगळ्या कणाकणातल्या त्या पेशींमधला कण जागा होतो. कणरूपात अत्यंत सूक्ष्म असणाऱ्या पेशी जाग्या होतात. म्हणजे काय होतं? ततः प्रत्येक चेतना अधिगम अपि अंतराय अभाव. फार महत्वाचं सूत्र पतंजलीने सांगितलं. प्रत्येक चेतना, शरीरामधली चेतना शक्ती, चैतन्य शक्ती, आत्मशक्ती, आत्मा सगळ्या पेशीत भरून राहिलाय आणि त्याला धक्के मिळून तो जागृत होतो. हा घुमणारा नाद आहे, तो पेशीमध्ये निर्माण होतो आणि पेशीमध्ये तिला छोटे असे सूक्ष्म धक्के बसतात आणि ती काम करायला तयार होते. म्हणते की आता मी काय करू सांगा. तिच्यामधली आत्मशक्ती जागृत होते. हे ओंकाराचं वैशिष्ट्य आहे. आपण बघा आपल्या जीवनामध्ये, आपल्या सामान्य जीवनात दोन गोष्टी आपण करत नाही. योगानी याच्यातली एक गोष्ट नक्की करायला सांगितली की सतत आपल्या शरीरातल्या आत्मशक्तीचा विचार करा. आहे का आत्मशक्ती? काय लहान मुलासारखे प्रश्न विचार. आत्मशक्ती असल्याशिवाय आम्ही काय जिवंत आहोत का? आत्मशक्ती आहेच आमच्या शरीरात, पण ती काही ठिकाणी काम करते आणि काही ठिकाणी नाही. मग ओंकाराने काय होतं? जिकडे दुखणं आहे तिकडे लक्ष देऊन तुम्ही ओंकार म्हणा, त्या अवयवाकडे लक्ष ठेवून ओंकार म्हणा. तिथली आत्मशक्ती जागी होते. एकदा का आत्मशक्ती जागी झाली की दुखणं गेलं, पळालं, ते राहतच नाही तुमच्यापेक्षा. आणि त्या आत्मशक्तीच्या आधारे बरा झालेला तुमचा व्याधीचा भाग पुन्हा म्हणून डोकं वर काढत नाही. लक्षात ठेवा मी काय सांगते. आपण आपल्या आत्म्याचाच कधी विचार करत नाही, ते योग करायला लावतो. योगशास्त्र आपल्याला आत्म्याचा, कुणाच्या, आपल्या आत्म्याचा विचार करायला लावतो. उद्धरेत आत्मना आत्मानम ना आत्मानम अवसादय. आपल्या आत्म्याला अधोगतीला जाऊ देऊ नका. हा आत्म्याचा विचार योगशास्त्र करायला लावतो. हा अत्यंत महत्वाचा विचार आहे. तेव्हा ह्या योगशास्त्रामुळे आपण आपली शारीरिक रचना, आपण आपली श्वासाची, त्याला थोडक्यात आणखी अवघड भाषेत बोलता येईल, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी आणि आनंदमय कोश, हे सगळे कोश आपण योगाच्या अभ्यासाने जागे करू शकतो. तेव्हा अशा पद्धतीने ही योग साधना आम्हाला, मग वयाचा प्रश्नच इथे राहत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही सातत्याने जर शरीर शिथिल करणं, ताणरहित अवस्थेत ठेवणं, मन शांत ठेवणं आहे, ती गोष्ट सकारात्मक भूमिकेतनं स्वीकारणं, आपल्या व्याधी किंवा आपले भावभावना एका टोकाला न नेता, काम क्रोध मोह मद मत्सर षड्रिपूंना वाव न देता, वय झालं आता काय अपेक्षित आहे? पेन्शन वगैरे मिळते, पैसे मिळत आहेत, काही चिंताच नाहीये. घरातल्या कुठल्याही गोष्टींचा विचार आणि चिंता आपण करायचीच नाहीये. वानप्रस्थाश्रमात आहात सगळेजण,
75च्या पुढचे लोक संन्यास आश्रमामध्ये आहेत. तेव्हा आपला वेळ आता समाजासाठी आणि राष्ट्रासाठी द्यायचा. मी मगाशी म्हटलं की आपण आत्मशक्तीचा विचार करत नाही, तसं दुसऱ्या गोष्टीचा विचार करत नाही, आणि तो आता करायचा. भारत देशाचा, आपल्या राष्ट्राचा, आपल्या देशाचा आपण कधीच विचार करत नाही, असं लक्षात ठेवा. दिवसभरात सकाळी उठल्याबरोबर पहिली प्रार्थना म्हणा. आम्ही पुष्कळ गोष्टी शिकवतो, आता सगळ्याला वेळ नाही, पण उठल्याबरोबर अंथरुणात बसून कराग्रे वसते म्हणत असाल, लगेच पुढे म्हणायचं की हे भारत माते, 1000 वर्षापेक्षा तू जास्त काळ पारतंत्र्यात आहेस. आता तू पुन्हा म्हणून पारतंत्र्यात जाता कामा नयेस. यशासाठी शक्ती आम्हाला दे. आपण देशाचा, राष्ट्राचा विचार फार कमी करतो. फक्त मी, माझं कुटुंब, माझा समाजाचा विचार. तुमची संस्था पुष्कळ काम करते, तुम्ही समाज आणि राष्ट्रापर्यंत पोहोचलेले आहात. अजून पुढे जा, अजून पुढे जा. आणि आता योगाभ्यासाने आपली शक्ती वाढवायची आणि सगळं इदन्न मम राष्ट्राय स्वहा असं जीवन जगायचं. म्हणून हा वानप्रस्थाश्रम आहे आणि संन्यासाश्रम आहे. काय घरात विजेचं बिल भरलं का नाही, पाणी भरलं का नाही, ते भांडी घासली की नाही, काही चिंता करायची नाही. द्यायचं सुनांच्यावर सोपवून, मुलांच्यावर सोपवून. हे आपलं वय आहे. तेव्हा या पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. आता ह्या सगळ्याचा विचार केला तर आपल्याला मिळालेले हे जे वृद्धपण, किंवा आता वय वाढले, जाऊ दे सगळा वृद्ध शब्द जाऊ दे, आपलं जे वय वाढलेलं आहे, किंवा आपण ज्येष्ठ झालेलो, महातारे झालेलो, तर आपल्याला आपलं सगळं जीवन हे वरदान ठरवायचं आहे. आता आपल्याला पैसे मिळवायचे नाहीये, धावपळ करायची नाहीये, कोणाशी भांडायचं नाहीये, आरडाओरडा करायचा नाहीये, शेड रिपूंना आतमध्ये येऊ द्यायचं नाहीये. फक्त आत्म्याच्या उन्नतीचा विचार करायचा आहे. आणि ही आत्म्याची उन्नती जर तुम्ही राष्ट्राय स्वहा इदन्न मम अशी केलीत ना, तर कुणीकडे जाल बघा. आपल्या आत्म्याचा उद्धार करायचा आहे आपल्याला, आणि हा फार मोठा मार्ग आहे, हे लक्षात ठेवा. आता मी आपल्याशी बरंच काही बोललेली आहे, राहिलेले मुद्दे मी नंतर बोलीन. आपण आता थोडीशी आसनं पाहूया, म्हणजे शारीरिक हालचाली. या आपल्याला मी दाखवलं आता पुस्तक मंडलिक गुरुजींनी लिहिलेलं, त्याच्यामधली काही सोपी आसनं दाखवणार आहे. आपण म्हणाल आसनं इतकी अवघड आम्ही नाही करत या वयात. मग काय करू शकता या वयात, ते आता मी आपल्या समोर थोडस त्याचं एक सादरीकरण करणार आहे. आमचे कार्यकर्ती सौ अनिता पाटील आणि तिचा यजमान गौरव पाटील, हे दोघ जण आपल्याला या ठिकाणी आसनं सोपी कशी करता येतील हे दाखवणार आहेत. त्यानंतर मग आणखीन सोपं काय करता येईल हेही दाखवणार आहोत. तेव्हा आपण या सगळ्या गोष्टींमध्ये बारकाईने पाहावं या सगळ्या आसनांकडे, असं मला वाटतं. थोड्या वेळात आपण ही हालचाली बघणार आहोत. काही आसनं आहेत, काही संचालन प्रकार आहेत. हरिओम. आता मी सौ अनिता पाटील यांचं नाव सांगितलं, ते आपल्या समोर बसलेले आहेत. त्या आता आपल्याला आसनं करून दाखवतील सोपी. आणि त्यांचे यजमान गौरव पाटील, हे आतापर्यंत जी मला ह्या ठिकाणी मदत चाललेली आहे, हे सगळं आपल्या समोर दृश्य स्वरूपात दाखवण्यासाठी ते गौरव पाटील सगळी योजना करतायत. म्हणून मी त्यांनाही धन्यवाद देणार आहे. त्यांनी 1 मिनिट थोडस पुढे यावं आणि आपल्या सर्वांसमोर येऊन दर्शन द्यावं असं मी म्हणेन. कारण हा आमचा गौरव खूप काम करणारा कार्यकर्ता आहे. प्रचंड पळापळ करून, आणि त्याच्या जोडीला आणखीन प्रमोद सहारे म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत, ते आता इथे नाही आहेत, पण या दोघांनी भरपूर मदत केली म्हणून हे काम चालू आहे पुढे. आता आपण पाहूया सोप्यात सोपी आसनं कशी करता येतात. अगदी सोप्या हालचाली आहेत. याच्यात सुद्धा आग्रह नाही बरं का, की आपण हे केलं पाहिजे, ते जे जमेल ते करायचं, मोकळं व्हायचं. तर पहिलं आपण आपलं लाडकं आसन, भयंकर शब्दाजी भरलेलं शवासन पाहूया. तिकडे डोकं करा. दक्षिण दिशेकडे आपण डोकं करतो, म्हणून मी हिची प्रात्यक्षिकामध्ये सुद्धा हिची अवस्था किंवा डोक्याची अवस्था बरोबर ठेवायचा प्रयत्न केला. शवासन. आता हिने काय केलं, या बाजूला मान वळव. उताना झोपल्यानंतर दोन्ही पावलं सैल सोडून बाजूला ठेवलेली आहेत.
दोन्ही हात शरीरापासून एक 4 ते 5 इंच लांब ठेवलेत आणि हाताची बोटं अशी अर्धोन्मिलित आहेत. पूर्णपणे अशी फाकलेली किंवा हे नाहीये. आणि मान त्यांची एका बाजूला इकडे किंवा इकडे, डावीकडे किंवा उजवीकडे अशी झुकलेली, असं सोपं शवासन आहे. आपण असे झोपलात ना सगळं शरीर शिथिल करून, पटकन झोप लागेल आपल्याला. लक्षात ठेवा, झोप लागायला वेळ लागत नाही. वय वाढलं की झोप लागत नाही, हाच घोटाळ्याचा भाग असतो. त्याच्यासाठी अगदी शवासन केलं, सगळं शरीर सैल सोडलं की पहिला फायदा होऊन जातो. आता ह्या शवासनाच्या अवस्थेतच आपण हालचाली सुरू करणार आहोत. सगळ्यात सोपी हालचाल त्याच्यातली पहिली आहे हस्तसंचालन. थोडंसं हे तुझं जवळ घे आणि दिसेल असं कर. तर दोन्ही पाय आहेत त्या अवस्थेतच ठेवायचे, शवासनाच्या अवस्थेत. आणि आता दोन्ही हात हस्तसंचालन सोपं आहे. दोन्ही हात किंचित 1 इंच वर उचलायचे जमिनीपासून, इतके नाही, थोडे खाली. आणि जमिनीला न घासता डाव्या बाजूनी उजव्या बाजूनी दोन्ही हात डोक्याच्या मागे न्यायचे. हस्तसंचालन प्रकार 1. संबंध छातीचा भाग, फुफ्फुसाचा भाग या ठिकाणी मोकळा होतो आणि मोकळं वाटायला लागतं. हा ताण कमरेपर्यंत जातो. आता हात मागे घ्यायचे आणि किंचित ताणून घ्यायचे आणि पाय पुढे ताणायचे. पायाचे चवडे पुढच्या बाजूला ताणायचे, हात मागे ताणायचे आणि आता पुन्हा खाली टेकवायचे. हातातला ताण काढून टाकायचा आणि पुन्हा वर उचलून जाग्यावर आणायचे. हा हस्तसंचालन प्रकार 1 पहिला आम्ही असा दाखवतो. मी सगळे प्रकार एक एकदाच दाखवणार आहे, पण जास्त दाखवायला वेळ नाही म्हणून. तर दुसरा प्रकार जो आहे हस्तसंचालन प्रकार 2, त्याच्यामध्ये दोन्ही हात असे वरती सरळ उचलायचे उभ्या दिशेने आणि मागे डोक्याच्या मागच्या बाजूला नेऊन मागे टेकवायचे. आता हात वळवून घेतलेस तरी चालेल, म्हणजे मागे जाऊन व्यवस्थित टेकतात. आता दोन्ही हात मागे टेकवायचे आणि पुन्हा जाग्यावर घ्यायचे. अगदी सावकाश या सगळ्या हालचाली करायच्या. आपल्या शरीराची सगळी काळजी घेऊन करायचं. अगदी सावकाश त्या खाली आणतायत. तिसरा प्रकार आहे हस्तसंचालन प्रकार 3. आता दोन्ही हात मगासारखे गोल फिरवत डाव्या उजव्या बाजूनी डोक्याच्या बाजूला न्यायचे. अगदी सावकाश त्या फिरवतायत. आणि आता तिथून त्या मगाशी जसं दुसऱ्या प्रकारात सरळ घेतले होते वर, आता हाताची फुली केली आहे आणि अशी फुली करून दुसऱ्या प्रकारासारखे हात त्या पोटापाशी पुन्हा आणणार आहेत, सरळ वरच्या दिशेने खाली आणणार आहेत. आणि आता हात असे खाली आल्यावर पुन्हा जाग्यावर आणायचे. जाग्यावर आणून पुन्हा पोटावर हाताची फुली करायची आणि हात दोन्ही डोक्याच्या मागे न्यायचे, बाजूनी गोल फिरवत जाग्यावर आणायचे. असा हा तिसरा प्रकार. त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे ताण आपल्या शरीरावर एकदम आपण आणतो. दिसायला हे साधं दिसतं, पण कमरेपासून वरच्या भागाला भरपूर ताण मिळतो. कमरेपासून वरच्या भागाला भरपूर ताण मिळतो. आता आपण हाताचे हस्तसंचालन म्हणून 3 प्रकार बघितले. आता पदसंचालन पाहणार आहोत आपण. पायाची छोटीशी हालत, हात शवासनात उताने ठेवा आणि दोन्ही पावलं जुळवून घ्या. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे घ्यायचे. डोक्याच्या मागे दोन्ही हातांची फुली करायची आणि पदसंचालन प्रकार 1 साठी डावा पाय वर उचलायचा आणि डावं पाऊल जमिनीला समांतर घ्यायचं आणि सावकाश मांडीच्या दिशेने जवळ आहे, बैठकीच्या जवळ आणून पाय टेकवलाय. आता तसाच पुन्हा पाय सावकाश खाली घ्यायचा. अगदी सावकाश करायच्या प्रत्येक कृती. डाव्या पायाने झालं, आता उजव्या पायाने. जेव्हा आम्ही वर्गात शिकवतो तेव्हा ह्या प्रत्येक प्रकार 3-3दा करून घेतो. 3-3दा केल्यामुळे तेवढे ताण जास्त वेळ येत राहतात. पदसंचालन आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर आता जानुसंचालन म्हणजे गुडघ्यांचं संचालन आपण पाहणार आहोत. आता दोन्ही पाय आपल्या जवळ उभे, सुरुवातीला दोन्ही पाय नाही घ्यायचा, एकच पाय घ्या जवळ आणि तो पाय
दुसऱ्या बाजूला आता उजवा पाय पुढे घेतला आणि त्यांनी डाव्या पायात तो पाय दाबून घेतलेला आहे आणि मान इकडे उजव्या बाजूला वळवली. उजवा पाय जवळ घेतला, डाव्या पायात दाबून घेतला, मान उजव्या बाजूला वळवली. आता पाय सरळ करा. आता डाव्या पायाने हेच आसन करायचे किंवा हा संचालन प्रकार करायचा आहे. आता डावा पाय उजव्या बाजूला घेतला आणि मान डाव्या बाजूला वळवली. ते ताण तिरके जातात. कमरेपासून मानेपर्यंत ताण तिरके होतात. आसन परत जाग्यावर आणा. पाय सरळ जाग्यावर. आता अनुसंचालन प्रकार 2 हे गुडघ्याची संचालन आहे. दोन्ही पाय जवळ घ्या, सावकाश. आता एकदम नाही उचलता आले तर एक एक पाय जवळ घेऊन दोन्ही पाय असे जवळ ठेवायचे. आता जानुसंचालन प्रकार मागे डोक्याच्या मागे हाताची घडी तशीच राहणार. आता डाव्या बाजूला आपले दोन्ही गुडघे वाकवायचे. डाव्या बाजूला डावा गुडघा खाली ठेवलाय आणि उजवा गुडघा त्यावर दाबून घ्यायचा आणि मान इकडे उजवीकडे वळवायची. पुन्हा तिरके ताण येतात. नंतर आता मान सरळ करायची. उजवा गुडघा पहिल्यांदा सरळ करायचा आणि मग डावा गुडघा सरळ करायचा. आता दुसऱ्या बाजूला उजवा गुडघा खाली घ्या, डावा गुडघा त्याच्यावर दाबून घ्या आणि मान डावीकडे वळवा. छान ताण येतात. बैठक शक्यतो उचलायची नाही. शक्यतो उचलायची नाही बैठक. जेवढं जाईल तेवढं जाईल. ठीक आहे. आता डावा गुडघा सरळ करा, उजवा गुडघा सरळ करा. आता याच अवस्थेत आपण जानुसंचालन प्रकार 3 पाहणार. दोन्ही पावलामध्ये अंतर घ्या. 1 ते 1.5 फूट घेतलं तरी चालेल. अजून घ्या अंतर थोडंसं. आणि आता डावा गुडघा उजव्या पावलापाशी ठेवायचा आणि मान ह्याच्यात मात्र सरळच ठेवायची. डावा गुडघा उजव्या पावलापाशी ठेवलाय, मान सरळच. आता डावा गुडघा सरळ करा. दुसऱ्या बाजूनी उजवा गुडघा डाव्या पावलापाशी आणायचा आहे. मान सरळ ठेवायची. जेवढं जमेल तेवढं करायचं. आणि आपल्याला एक नक्की गोष्ट माहितीये, ज्यांना योग थोडासा माहितीये त्यांना नक्की माहितीये की योगाचा अभ्यास अर्धवट जमला तरी चालेल, फायदा मात्र पूर्ण. आता हे संचालन प्रकार सोडा. उजवा गुडघा सरळ, डावा गुडघा सरळ. आता दोन्ही पाय सरळ करा. आता बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. आता ही शयन स्थिती आहे. आता बैठक स्थितीमध्ये यायचं आहे आणि वज्रासन करायचंय. आसनं अर्धी झाली, जमली अर्धवट अवस्था, तरी फायदा मात्र पूर्ण. हे योगाभ्यासाचं फार मोठं तत्वज्ञान आहे. आपण मोठे भाग्यवान आहोत की ह्या देशामध्ये योग जन्माला आला आणि आपण त्याच देशात जन्माला आलो. योगाभ्यास का करायचा? योगशास्त्र हे आमच्या देशाचं अभिमानाचं शास्त्र आहे. अहो किती साध्या गोष्टी आहेत. स्वतःचा श्वास स्वतः वाढवा, स्वतःचं शरीर स्वतः निरोगी ठेवा. करायचं काय? ते जिम टीम सगळी यंत्रण तंत्रण करायची काय? जेवढं जमेल तेवढं शरीर हलवा आपलं आपलं. परदेशी सगळी योजना ही साधनांचं जग आहे. ते केस वाळवायला सुद्धा त्यांच्याकडे फुरफुर यंत्र असत. हात वाळवायला यंत्र आहे. काय करायची यंत्र? चिमणी वारा घाल, कावळ्या कावळ्या पाणी घाल, झाला हात वाळले. त्याला काय लागतं? ठीक आहे. तर आपण आता वज्रासनामध्ये आता स्कंध संचालन, खांद्याचं संचालन पाहणार आहोत. दोन्ही खांदे पहिला प्रकार पाहणार आहोत. दोन्ही खांदे वर घ्यायचे, वर उचलायचे. दोन्ही खांदे खाली घ्या, सावकाश. अगदी सावकाश करायची प्रत्येक कृती. पुन्हा एकदा दोन्ही खांदे वर घ्या आणि दोन्ही खांदे खाली घ्या. आता हे स्कंध संचालनात दुसरा प्रकार बघायचा आहे आपल्याला. दोन्ही आपले हात खांद्यावर असे ठेवायचे. दोन्ही बाजूला बोट खांद्याला पूर्ण त्या खांद्याला हे पूर्ण धरतील अशी बोट त्याची त्या ठिकाणी रचना करायची. आणि आता दोन्ही कोपरं पुढे जुळवा. पुढे जुळवून आता वर घ्या. वरून मागे, मागून खाली, खालून पुढे. आता उलट्या दिशेने खालून बाजूला, बाजूनी मागे, मागून वर आणि वरून पुढे, पुढून खाली. सगळी तुमची दुखणीच नाहीशी होतात या प्रकारामुळे. असं हे स्कंद संचालन.
आता बसल्या जागीच ज्यांना वज्रासन जमत नाही त्यांनी सरळ मांडी घालून नाहीतर खुर्ची खाली खुर्चीवर बसून पाय खाली सोडून किंवा खुर्चीवर बसल्यावर समोर पाय असे पसरता आले तर पसरायचे दुसऱ्या खुर्चीवर आणि असं करायचं. आता पुढचं आपण बघणार आहोत कंठ संचालन. आपली मान आपणच हलवायची. आता आम्ही हे उभं राहून शिकवतो, पण आता तुम्हाला या इथे बसून दाखवलं तरी समजेल. हे कंठ संचालन आम्ही उभं राहून शिकवतो. जमलं तर करा उभं राहून. दोन्ही हात दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय. एक अजून थोडं वाढवा अंतर. उंची जास्त असेल तर अंतर जास्त घ्यावं लागतं. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. आता मान पुढे वाकवायची आहे. सरळ डावीकडे, सरळ उजवीकडे, सरळ मागे, सरळ. कंठ संचालन. आता हे झालं चारी दिशेला. आता गोल फिरवायची. आपलीच मान आपणच गोल फिरवायची. मान पुढे, मग डावीकडे, मागे, उजवीकडे, पुढे. आता पुढून परत उजवीकडे, मागे, डावीकडे आणि सरळ. असे हे कंठ संचालन 2 प्रकार आपण पाहिले. आता सोपी काही आसनं बघणार आहोत. शयन स्थितीत या परत. शयन स्थितीमध्ये आता आपण एक महत्वाचं आणि सगळ्यांना आवडेल असं आसन मी सांगणार आहे. तडागासन असं आम्ही त्याला म्हणतो. तडागासन. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये उभे करा जवळ. पायामध्ये 1 फूट अंतर ठेवा. आरामात ठेवायचे पाय. थोडंसं अजून अंतर घे. आणि दोन्ही हात डोक्याच्या मागे घडी करायची किंवा मोकळे सोडायचे. कोणाचे हात जात नसले मागे घडी करायला तर असे मोकळे सोडले तरी चालेल. आपल्या तब्येतीवर ते अवलंबून आहे. आता या ठिकाणी या अवस्थेमध्ये दीर्घ श्वसन करायचं. लांब श्वास घ्यायचा, लांब श्वास सोडायचा. कंबर दुखी पळून लावण्यासाठी हे महत्वाचं आसन आहे. कंबर दुखली की असं हे आसन करायचं. शवासनापेक्षा सुद्धा भारी हे आसन आहे. कंबर दुखत असेल तर खालचा जो कमरेचा भाग आहे तो ह्या आसनात जमिनीवर टेकतो आणि तुमचं निम्म्याहून अधिक दुखणं कमी होतं. पुन्हा दीर्घ श्वसन केलं तर प्राणवायूचा भरपूर पुरवठा होतो आणि कंबर दुखी खरंच मोठ्या प्रमाणात कमी होते. सारखं सारखं दिवसातनं 3-4 वेळा तडागासन केलं तर अत्यंत प्रभावी असं हे आसन आहे. त्याच्यानंतर पवन मुक्तासन. सुलभ पवन मुक्तासन. हे सुलभ पवन मुक्तासन कसं आहे? दोन्ही पाय गुडघ्यात उभे आहेत आणि आता दोन्ही पाय वाकवून पोटावर घ्यायचे आणि हे पायाला दोन्ही हातांचा विळखा द्यायचा आहे. आणि पवन मुक्तासनात मान उचलायला लावतो. पण रुग्णांना किंवा कोणाला काही त्रास होत असेल किंवा वयोवृद्ध झाल्यानंतर मान उचलता येतेच असं नाही. मग या अवस्थेत याला आम्ही सुलभ पवन मुक्तासन असं नाव दिलेलं आहे. हे असं करतो. आता हे 2 पायांनी झालं. आता हात खाली घ्या. आता एक पाय, हे दोन्ही पाय खाली आणा, जाग्यावर ठेवा पावलं. एक पाय सरळ करा, खाली जमिनीवर टेकवा. आणि आता दुसरा जो पाय उभा आहे ते एकच पाय, एकपाद पवन मुक्तासन. सुलभ पवन मुक्तासन एकपाद. एकच पाय पोटावर दाबून घ्यायचं. खूप प्रभावी अशी ही आसनं आहेत बरं का. यांनी बिलकुल त्रास न वाढता सगळे त्रास तुमचे कमी होऊन जातात. ठीक आहे, आसन सोडा. तर दुसऱ्या पायाने करा, डाव्या पायाने करा. हेच सुलभ पवन मुक्तासन. ठीक आहे, बरोबर आहे. आता घ्या पाय खाली. आता पुन्हा वज्रासनामध्ये बसायचं आहे. वज्रासनात काही सोपी आसनं दाखवणार आहे. त्याच्यातनं पाठ दुखी, कंबर दुखी, मान दुखी सगळी कमी व्हायला मदत होते. अशी तिकडे तोंड कर. आता ह्याच्यामध्ये वज्रासन हे झालं. ज्यांना घालता येत नाही वज्रासन सरळ त्यांनी मांडी घालून ह्या हालचाली करायच्या. आता जानुहस्तासन. दोन्ही हात गुडघ्याच्या पुढे हाताचे तळवे टेकवा, मान मागे टाका. आता हे असं आपण कधी दिवसभरात करत नाही. पाठीच्या कण्याला असा वाक दिला, पाठीचा कणा दुखणं पूर्ण बंद होतं पाठीचं. नंतर आता हस्तशिरासन. दोन्ही हात कोपरं खाली टेकवा आणि बस असं बसायचं. आता मांडी घालून तुम्हाला कसं जमतंय ते बघा तुम्ही. जमेल तेवढं पुढे वाकणं अशा पद्धतीने जेवढं जमेल तेवढं करा.
नंतर आता पुढे याच्यामध्ये आता एकच पाय मागे घ्यायचा, डावा पाय मागे घ्या, बरोबर. डावा पाय मागे घेतलाय. आता हे एक पाद सहज हस्त भुजंगासन. कमरेची पाठीची दुखणी जायला अत्यंत प्रभावी अशी ही आसनं आहेत, किंवा रक्ताभिसरण सगळं मागचं सुधारूनच जात. आता दुसरा पाय मागे घ्या, सरळ कर, मागे सरळ कर. आता हे द्विपाद सहज हस्त भुजंगासन. दोन्ही पाय मागे टाकलेत, भुजंग थोडी कोपरं पुढे घ्या, किंचित किंचित. हा, आणखीन पाठीवरचा, आणखीन कमरेवरचा ताण आणखीन वाढतो. खूप छान ही प्रभावी अशी. तुम्हाला जसं हल्लीचं कसं योग आहे, पटकन काहीतरी सांगा, उगीच पाल्ला लावू नका. थोडक्यात एखादं आसन सांगा, आमची कंबरदुखी कमी कर. हे जे सहज असतं भुजंगासन, मगाशी दाखवलं ते तडागासन, ही अगदी तुमच्या भाषेत बोलायचं तर लगेच तुम्हाला बरं करणारी इन्स्टंट योगासन आहे. मराठीत सांगितलं म्हणजे काय, इंग्रजीत लगेच बरे व्हाल हे इंग्रजीत कळायचं नाही. इन्स्टंट शब्द आम्हाला पाठ झालाय. माझं आणखीन एक समाजकार्य आहे, 100% मराठी बोलायचं. इथे येणाऱ्या प्रत्येकाला मी आग्रह करते की 100% मराठी शब्द वापरा. तिरुमला ऑइल असेल घरी तर हॅपीनेसची चिंता डोंट वरी असं मराठी बोलायचं नाही, शुद्ध मराठी बोलायचं, असं आमचा इथे आग्रह असतो. ठीक आहे. आता हे सहज असतं भुजंगासन झालं. आता याच्यानंतर खूप दमलात तुम्ही तेव्हा आता मकरासन करायचं. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही हात डोक्याच्या पुढे घडी केली आहे आणि मान वळवून अगदी छान मगरीसारखं पडून राहायचं. खूप हे शवासन, पालथं झोपून शवासन आहे. खूप आनंद होतो या आसनात, अगदी बरं वाटतं. आता कोरोनासाठी हे आसन लोकांनी मकरासन त्या फार पुरस्कार केलाय त्याचा. आता ह्याच्या पुढे अध्वासन. दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हात पुढे जोडा सरळ करून. बस, मान हे कपाट टेकायचं आणि थोडा वेळ थांबायचं. त्याला अध्वासन असं आम्ही म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आता वज्रासनामध्ये या. संपत आली बरं का आसनं, काळजी करू नका. तेव्हा आता शेवटची 4 आसनं मी दाखवणार आहे आपल्याला, इकडे तोंड करून. आता ह्या वज्रासनामध्ये आपण मगाशी कंठसंचालन बघितलं ना, तसं आता हे दत्त मुद्रा. एकदा मान उजवीकडे वळवायची, एकदा डावीकडे वळवायची. दत्तासारखी 3 दिशेला मान न्यायची. बस, असं हे सोपं. आणि सगळ्या हालचाली मात्र हळूहळू करायची. आपण करतही असाल, आपली मला ओळख जास्त नसल्यामुळे मी हे आसनांचा विषय आपल्या समोर ठेवलेला आहे. पुढे स्वस्तिकासन, सोपं आसन आहे. पद्मासन जमत नसेल तर एक पाय मांडीवर घ्यायचा आणि दुसरा पाय खाली ठेवायचा, स्वस्तिकासन. आणि दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा. आता ह्याच अवस्थेत आणखीन एक आसन, सगळ्या शरीराला ताण देणारं पर्वतासन. दोन्ही हात पुढे घ्या, जोडून घ्या आणि दोन्ही हात वरती डोक्याच्या न्या आणि ताणून घ्या शरीर, पर्वतासन. आणि आता उभं राहायचंय, दंड स्थितीत यायचं आणि वृक्षासन. दोन्ही हात वर घ्या आणि शरीर वरती टाचांवर, चवड्यावर उभं राहायचं, बोटांवर उभं राहायचं, ताणून घ्यायचं शरीर. ठीक आहे. हायो, छान. अनिता ताई, आपण सगळी आसनं छान दाखवली, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. आता मी आपल्याला जी सगळी आसनांची कल्पना दिली, ही सगळी आसनं या पुस्तकामध्ये आहेत. आता ह्याच्यापेक्षा आणखीन आपल्या क्षमता जर जास्त असतील तर ते अवश्य करायला हरकत नाही बरं का, पण किमान एवढ्या हालचाली करा. आणि आता त्याच्यानंतर आम्ही संथ श्वसन करायला सांगतो. म्हणजे काय, शांत बसायचं. हे आसनं करून झाली, हे वृक्षासन झालं की ते करायच्या आधी शांत बसायचं. शांत बसून कुठल्याही श्वसनावर नियंत्रण नाही, जसं चाललंय त्याच्याकडे लक्ष द्यायचं, संथ श्वसन. आणि मग थोडा वेळ त्याच्यामध्ये 10-12 वेळा संथ श्वसन झालं म्हणजे एखादा मिनिट, 1.5 मिनिट आपल्याला कसा अंदाज घेता येईल तसा घ्यायचा. आणि ते झालं की मग दीर्घ श्वसनाचा अभ्यास करायचा.
तो कसा करायचा? लांब श्वास घ्यायचा आणि लांब श्वास सोडायचा. मग किती लांब घेऊ शकतो? फुफ्फुस भरून हवा घ्यायची, लांब श्वास घ्या आणि लांब श्वास सोडा. असं एक 15 ते 20 वेळा करायचं. सावकाश गतीने. म्हणजे आपण श्वास घेतोय ना घेतोय कळत नकळत आपला श्वास घेणं चालू राहील. आपल्याला सुद्धा लक्षात येत नाही की आपण श्वास घेतोय का सोडतोय. इतकं ते एकाग्रता खूप वाढते. ह्या अभ्यासाने एकाग्रता वाढते. घरातले ताण, आणखीन आजूबाजूच्या गोष्टी, भयंकर बातम्यासारख्या बघत असतो. या सगळ्यामधून आपल्याला एक कमालीची स्थिरता आणि शांतता मिळते. योगशास्त्र शेवटी काय शिकवतं माहितीये का? आपल्या आत्म्याची प्रगती आपण करायची आणि आपला आत्मा वरच्या दिशेला न्यायचा, म्हणजे शांततेच्या दिशेने न्यायचा. कमाल शांतता. मग भोवताली कितीही गोंधळ असला तरी योगी स्थिर असतो, स्थिर बुद्धीचा असतो योगी. आणि हे योगत्व मिळवण्यासाठी आता जेव्हा लोक नोकरी करतात ना तरुण वयामध्ये, आम्ही बोलवतो त्यांना, या वर्गाला या. मग ते म्हणतात, नाही हो इतकं काम आहे, घरातलं नोकरीचं हे नाही जमत. आता घर नाही, नोकरी नाही, नका घालू घरात लक्ष. सुना मुलं जर करत असली ना तर इकडे वळा सगळेजण. आणि अतिशय वेगळ्या अशा शरीराच्या क्षमता या दीर्घ श्वसनातनं वाढतात. तुम्ही जर पुढचे वर्ग केले तर आम्ही त्याच्यामध्ये आणखीन पुढच्या गोष्टी शिकवत असतो. चिंता करू नका. तुम्ही पुढचे वर्ग करायला जर आमच्याकडे आला, इथे आता योगविद्या गुरुकुलमध्ये पुष्कळ प्रकारचे वर्ग घेतो. पण किमान या पुस्तकात दिलेल्या एवढ्या गोष्टी नक्की करा. दीर्घ श्वसन झालं किंवा आम्ही जलद श्वसन, थोडस जल श्वसन, त्याचे प्रकार आहेत परत. तसं झेपेल तसं आम्ही शिकवत असतो. तेव्हा असा एक पुढचा श्वसनाचा विषय. आणखीन एक, आता कोरोना हा विषय नवीन असल्यामुळे मी आपल्या समोर हा मुद्दा मांडणार आहे की आता आम्ही ज्येष्ठ वय, आपण या ठिकाणी आपलं वय वाढलंय म्हणता, मग हे जमत नाही ते जमत नाही म्हणता. ओंकार नक्की जमेल, श्वसन नक्की जमेल. आणि ओंकाराने आणि भ्रामरी नावाचा आणखी एक जो प्रकार आहे, त्या भ्रामरीचा रेचक म्हणजे नुसता श्वास सोडणं, भ्रामरी याच्या पद्धतीने ओंकार आणि भ्रामरी केलीत की तुम्हाला कोरोना होणार नाही. असा शोध आपण लावत नाही, ते परदेशातल्या लोकांनी लावलाय शोध. इंग्लंडमध्ये आणि कॅनडामध्ये त्यांनी संशोधन केलं. कशावर? तर आपल्या ओंकारावर आणि आपल्या भ्रामरीवर. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही जर आवाज घुमवला तुमच्या भोवती आणि त्या घुमलेल्या नादामुळे आपल्या सायनस मध्ये, पोकळ्या ज्या आहेत या ठिकाणी, आपल्या सगळ्या डोक्याच्या भागामध्ये असणाऱ्या पोकळ्या, त्या ठिकाणी नायट्रिक ऑक्साईड निर्माण होतं. असा शोध त्या लोकांनी लावला. आणि नायट्रिक ऑक्साईड निर्माण झालं की तुमचा कोरोना नावाचा जंतू मरून जातो. पतंजलींनी ओंकाराच्या जपामुळे तुमच्या शरीरामधल्या सगळ्या व्याधी दुरुस्त होत्यात असं लिहिलेलं आहे. काय वेडे होते का काय पतंजली? ओंकाराने सगळ्या व्याधी दुरुस्त होतात. हा घुमणारा नाद निर्माण करा, तुमचा कोरोना पळून जाईल. आणि तो नुसता पळून नाही जाणार, मरूनही जाईल. आणि ज्यांनी कोरोनाच्या काळात आमच्याकडे तक्रारी आणल्या, आता म्हणली गुरुजींनी कोरोनासाठी एक अभ्यासक्रम तयार केला योगाचा, त्याच्यासाठी एक योग निद्रा तयार केली अर्धा तास कोरोना रुग्णांचं मनोधैर्य वाढवायला. अर्धा तासाची एक योग निद्रा तयार केली. खूप लोक बरे झाले त्याच्यात. आणि ओंकाराने बरे होणारे आणखी लोक आहेत. तेव्हा ह्या नुसता कोरोना विषयी नाही, पतंजली म्हणतात सगळ्या व्याधी दुरुस्त होतात ओंकाराने. आणखीन आता मी ओंकार म्हटला, भ्रामरी कसा आहे आपल्याला माहिती असेल, पण किंचित दाखवते. श्वास घ्यायचा, इथून वर्ण आवाज आला पाहिजे. घुमणारा नाद निर्माण करा, तुमचं शरीर शुद्ध होतं. नाकामध्येच नायट्रिक ऑक्साईड तयार होतं.
नायट्रिक ऑक्साईड, आणि त्यामुळे आपले सगळं शरीर शुद्ध होतं, जंतुरहित होतं. ओंकार जपाचं आणखीन किती महत्व, तो फार मोठा स्वतंत्र विषय आहे, तो काही मी आता आपल्या समोर मांडणार नाही. आता ओंकाराने मुख्य कोरोना कसा बरा होता एवढ्या एकाच व्याधीचं विवेचन मी केलंय. घुमणारा नाद त्या पेशींमधली आंतरिक शक्ती जागृत करतो आणि तुम्ही बरे होता. आत्मशक्ती जागृत करतो ओंकार, हे लिहून ठेवा तुमच्याकडे. आसनांमुळे शरीर दुरुस्त होतं, प्राणायामामुळे श्वसन दुरुस्त होतं, फुफ्फुसांची शक्ती वाढते, प्राणायामामुळे ध्यानामुळे शांतता वाढते, शांतता मिळते, आणि ओंकारामुळे आत्मशक्ती जागृत होते, हे त्याचं रहस्य. तेव्हा ओंकाराबद्दल मी एवढंच बोलणार आहे. आणि योगनिद्रेतून आपण कसे बरे होणार, योगनिद्रा हा तर फार महत्वाचा विषय, जो आता आपल्याला उपयुक्त आहे. तेवढा विषय सांगितल्यानंतर तो माझा योग विषयाचा शेवटचा मुद्दा असणार आहे, की योगनिद्रेने आपण कसे बरे होणार. आता बघा, मोठी माणसं फार डॅम्बिस असतात, डॅम्बिस, असं माझं मत आहे. लहान मुलं पडली की आपण लगेच त्या मुलांना काय म्हणतो, आला म्हणतर कोला म्हणतर छू, बघ तुझा भाऊ तिकडे पळून गेला. ते तिकडे बघतं, इकडचा भाऊ विसरून जातं, लगेच रडायचं थांबतं छू 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 केल्यावर. आपण मोठी माणसं आपलं डोकं दुखायला लागलं ना की म्हणतो, हा डोकं दुखतंय, भयंकर दुखतंय, सारखं दुखतंय, सकाळपासून दुखतंय, 8 दिवसापासून दुखतंय, असं केलं की दुखतंय 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 दुखतंय. 1000 वेळा जर दुखतंय म्हटलं तर ते दुखतच राहतं, ते बरंच होत. त्या लहान मुलांसारखं करा, की डोकं दुखतंय का कोणाचं, माझं, थांब, आता त्याला थांबवतोच नाही. हे असा मानसिक शक्तीचा जो परिणाम असतो तो वापरायचा असतो. मग ते थांबवायचं कसं, अनंत त्याला मार्ग आहे, आता नाही सगळे सांगणार. पण योगनिद्रा हा आणखीन एक मार्ग आहे. योगनिद्रा म्हणजे काय असतं, तोही एक फार मोठा अभ्यासाचा विषय आहे. आमची ह्या प्रत्येक विषयावर 6-6, 7-7, 8-8 दिवसाची व्याख्यानमाला आहेत. ओंकारावर 8 दिवस, योगनिद्रेवर 8 दिवस, आसनांवर 8 दिवस, 8-8 दिवसाच्या व्याख्यानमाला आहेत ह्या सगळ्या. थोडक्यात योगनिद्रेचा विषय सांगणार आहे, की मनावर जर नकारात्मक संस्कार झाले असले तर ते कोण पुसू शकतं. तर योगनिद्रा हा एकमेव यौगिक प्रक्रिया किंवा ओंकार ही दुसरी प्रक्रिया, या दोन्ही प्रक्रिया कमाल तेजस्वी आहेत. शरीरातला नकारात्मक विचार काढून टाकण्यासाठी. मन सगळं होकारात्मक सकारात्मक विषयाने भरणं अत्यंत आवश्यक आहे. आणि वय वाढल्यावर तर पाहिजेच पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन हवा, म्हणजे त्याला महातारा म्हणतायत. समजून घेणं, जाणून घेणं, सगळ्यांना दिलासा देणं, धीर देणं, असं सगळ्या मनाच्या शक्ती वाढवणं हे योगाने सहज जमतं. आणि आपल्या मनामध्ये जर न्यूनगंड असेल, की मी आता वृद्ध झालो, अमका झालो, सतत कामात राहा बरं का, सतत कामात राहा, सतत अभ्यासात राहा. आता मध्यंतरी एक व्हॉट्सअपवर विचार आला होता, की आपल्या वय वाढलं की नोकरीतनं निवृत्त, संसारातनं निवृत्त, असं सगळं झाल्यावर गंज चढायला लागतो बुद्धीला. आपण काहीच करत नाही, नुसतं दूरदर्शन बघण्यामध्ये खूप वेळ, नाटक, ते दुसरं भ्रमणध्वनीचं टक 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 काय साधन, त्याच्यामध्ये आपला वेळ घालवतो. सतत काहीतरी अभ्यास करणं, शिकणं हे चालू ठेवा, असं त्या व्हॉट्सअपच्या ह्याच्यात सांगितलं. बुद्धीला गंज चढू देऊ नका. उलट वानप्रस्थाश्रमामध्ये आपल्याला मिळवलेली संपत्ती आपल्या नशिबाने आणि संबंध असलेले अनुभव हे समाजात वाटून द्यायचे आहेत. वानप्रस्थाश्रमात आपल्यापाशी ठेवून वर नाही जायचं. वानप्रस्थाश्रम सगळ्यांना वाटून द्यायचं आहे. सगळ्यातनं मोकळं होऊन संन्यासाश्रमात पुढे जायचं. हे सगळं परमेश्वराच्या प्राप्तीसाठी करायचं. आणि हे वाटून देताना समाज आणि राष्ट्राचा विचार जरूर करायचा. आता मी योगाभ्यास का शिकायचा, आमच्या राष्ट्रामध्ये जन्माला आलेलं हे अद्वितीय अद्भुत असं शास्त्र आहे, की जे आतून शक्ती जाग्या करतं. असं हे विलक्षण उत्तम असं योगाभ्यास आहे. आत्मशक्तीची प्रगती करणार आहे. आमच्याकडे एक डोंबिवलीचेच गुर्जर काका आले होते बरं का. ही 83 सालची गोष्ट आहे. आमचे गुर्जर काका त्यावेळेस वयाने 68 वर्षाचे होते. आता वर्ग संपला 1 महिन्याचा, ते योग शिक्षक झाले आणि योग शिक्षक होऊन आता समारोपाचा दिवस, उद्या घरी परत जायचं, उद्या सकाळी जायचं, आज रात्री संध्याकाळी समारोप झाला आमचा. त्यावेळेस म्हणली, गुरुजींनी सगळ्यांना सांगितलं की आता तुम्ही शिकला आहात तर लगेच काही कामाला सुरुवात करू नका, थोडं थांबा,
प्रत्येकाची पुन्हा भेट घेऊन ठरवू, व्यवस्थित काम सुरू करू. ते एकदम आमचे गुज्जर काका उखडले, म्हणाले माझं वय 68 आहे, मी आत्ताच्या आत्ता गेलो डोंबिवलीत की लगेच काम सुरू करणार आहे, मी बिलकुल वेळ घालवणार नाही. माझं वय वाढलेलं आहे, मी लगेच काम करणार आहे. आणि असे गुर्जर काका खरंच त्यांनी काम सुरू केलं. आणि त्यांच्यासारख्या अशा एका वेगळ्या, मी त्यांना योगीच म्हणते, त्यांच्या पायावर उभं राहिलेलं योग विद्याधाम डोंबिवलीचं काम भरपूर प्रमाणात वाढतंय. रोजच्या दिवसाला डोंबिवली मोठी शाखा आहे आमची, तिथे भरपूर योगाचं काम चालतं. त्या गुर्जर काकांनी नंतर सगळा योग शिकला, प्रवेश, परिचय, प्रबोध, प्रवीण, पंडित, खूप वर्ग तयार केले तिथे. ते सगळ्या वर्गाचा अभ्यास केला आणि शेवटी जाताना काय सांगितलं माहितीये का, शेवटच्या वर्गाच्या समारोपाला, आता बरेच मोठे होऊन गेले गुर्जर काका, काहीतरी 90च्याही पुष्कळ पुढे गेले आणि मग गेले. छान योगाचा परिणाम त्यांच्यावर चांगला झाला. त्यांनी वर्गाचा शेवटच्या वर्गाचा समारोप होता तेव्हा काय सांगितलं, की मला इतके दिवस देवाला नमस्कार करताना काय म्हणायचं कळत नव्हतं. मी आपलं आई सांगायची, नंतर मोठं झाल्या लग्न झाल्यावर बायको म्हणायची जोडा हात, मी हात जोडायचो. काय मागायचं मला कळायचंच नाही. मला भक्ती माहिती नव्हती, काम करायचं माहिती नव्हतं. कारण घरात मी काही काम करायला गेलो की आई म्हणायची तुझ्या हातून एक सांडेल उडेल, तू काही करू नको, तू गप्प बस. बायको म्हणायची तुम्हाला काही येत नाही, तुम्ही गप्प बसा, मला कोणी कामच करू दिलं नाही. पण या योगाच्या वर्गात आलो आणि मला कर्मयोगाची संकल्पना कळली, म्हणाले भक्ती कळली, परमेश्वराला जोडायचं कसं, परमेश्वरावर प्रेम कसं करायचं. भक्त, मी भक्त झालो परमेश्वराचा, जोडलो त्याला. मला भक्ती मार्ग कळला, मला कर्म मार्ग कळला, मला ज्ञान मार्ग, थोडस जे ज्ञान मिळालं त्याच्यामुळे माझा सगळा विकास झाला. असा हा योग आहे. कर्म ज्ञान भक्तीचा सुंदर संगम घालणारा योगशास्त्र आहे. तेव्हा आपण हे वृद्ध स्वतःला म्हणू नका. आणखी विरंगुळा हा शब्द जरा मला खटकतो. आपण असं म्हणूया की राष्ट्रसेवा करणारी आपण सगळी मंडळी आहोत. आपण आता कंबर बांधून उभं राहू आणि या आमच्या देशामध्ये जेवढं म्हणून आम्हाला योगाचा प्रचार करून लोकांना शहाणं आणि शांत करता येईल, कल्याण त्यांचं करता येईल, एवढं आपण सगळे नक्की करूया. तेव्हा योगाच्या आधारे आपला आत्मविश्वास वाढवूया. कारण आपलं आता काय झालंय, वय वाढलं की झीज जास्त होतीये, भर त्या मनाने होत नाही शरीराची. पण योगाचा अभ्यास केला की झीज झाली तरी भरूनही निघतं शरीरामध्ये, त्याची भर पण पडते. या चिंताच करू नका, योगाचा अभ्यास करा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अत्यंत कमालीच्या कर्तव्य भूमिकेतून वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम यशस्वी करा. योग प्रचार सतत चालू ठेवा आणि आपला वेळ दिवसाचा कसा वाटाल, ह्या पुस्तकात म्हणली गुरुजींनी, ज्येष्ठांसाठी योग साधना, आपल्या ज्येष्ठांकरता योग साधना, याच्यात गुरुजींनी छान आपल्या समोर दिनक्रम पण ठेवलाय. तो मी आता सगळा सांगणार नाही, माझी वेळ संपत आलेली आहे. मी आता शेवटचा मुद्दा सांगणार आहे एवढा नक्की, की 24 तासामध्ये आपला वेळ हा व्यक्तिगत प्रगतीसाठी ठेवा. 12 तास व्यक्तिगत कामासाठी लागतात, 24 तासातले 12 तास स्वतःसाठी जातात. नंतर कुटुंबासाठी, आता आपलं वय वाढल्यामुळे कुटुंबाचे तास आपले कमी झाले. घरातली कामं काही ठराविक केली की झालं, बाकीचे घरातले लोक करतात. त्यामुळे घरातला वेळ तुमचा 4 तास झाला, 12 आणि 4 16 तास गेले तुमचे घरातल्या कामाचे. साधारण हिशोब ठेवते तुमच्यासाठी. त्याच्यानंतर व्यक्तिगत कामामध्ये परमेश्वराची उपासना वाढवा, तो वानप्रस्थाश्रम आहे किंवा संन्यासाश्रम. आता शिल्लक राहिले समाज आणि राष्ट्र. आता तुम्हाला 16 तास परमेश्वरासाठी अजून एखादा तास घाला, 7 तास रिकामे आहेत समाजासाठी. काल आपल्या 2 मोठ्या कार्यकर्त्यांशी बोलत होते, अपर्णाताई आणखीन खानोलकरजी. ते किती काम करतायत सगळेजण, आणि जितकं काम कराल ना तितकी ह्या वाढलेल्या वयाला आपल्या मनाची, शरीराची अवस्था उत्तम राहते. ते अजिबात स्वतःला गर्भगळीत समजायचं नाही. आणि आपण सगळे मिळून निवृत्त लोक, मी वाट बघते आपल्या सगळ्यांची. आमच्या संस्थेत मी सगळा माझा पुढचा वेळ देतो या संस्थेमध्ये योग प्रचार करण्यासाठी. किंवा तिथंच आलं पाहिजे असं नाही, तिथे राहू नये. कुठल्याही मोठ्या राष्ट्र संस्थेमध्ये, राष्ट्र स्तरावर काम करा असं मला सांगायचं. नुसता समाज नाही घेऊन बसायचं. समाज आणि राष्ट्र हे दोन्ही आपल्या समोर आलं पाहिजे, तितक्याच ताकदीने आलं पाहिजे. दोन्हीमध्ये काय फरक आहे तो तुम्ही नागरिक शास्त्रात शिकलाय, त्याचा विचार करा. आणि आमच्या भारत देशावर मात्र कोणी प्रेम करत नाही, तेवढं करूया अशी आपणा सर्व ज्येष्ठांना विनंती करते.
मला आपल्याकडे तुम्ही बोलवलं त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देते. एका मोठ्या नवीन संस्थेची माझा परिचय झालाय. फक्त आपला विरंगुळा असा शब्द बदलून राष्ट्रसेवा असं नाव द्या त्याला काहीतरी, आणि समाजाकडे आणि राष्ट्राकडे आमची सगळी दृष्टीच वळवून टाका, अशी मला विनंती आपल्या सगळ्यांना करायची आहे. विरंगुळा नाहीये हा. आपण जे करता तो विरंगुळा नाही. आमच्या बुद्धी 100% कार्यक्षम झाल्या पाहिजेत. इतकी मोठी योजना आमच्या देशामध्ये, ती अंमलात आणायचा प्रयत्न करा, असं माझी आपल्याला विनंती आहे. मी जी काही धृष्टता आपल्या समोर केली असेल, आपल्याला न पटणारं काही बोलले असेल, यद रोचते तद ग्राह्यम न रोचते तद त्याज्यम. पण आमच्या देशाचा, भारत मातेचा विचार रोज करा. सध्या मी एक चातुर्मासात व्रत घेतलाय. विश्व हिंदू परिषदेने तयार केलेले भारत मातेचे जे चित्र आहे ते मी सगळ्यांना या चातुर्मासात वाटायला सुरुवात केली. मी माझ्याकडनं देणार आहे, कारण राष्ट्रसेवा हे आमचं कर्तव्य आहे. रोज मी भारत मातेला एक फूल वाहणार आहे, म्हणजे मला तिचा कधी विसर होणार नाही. आणि आपण काय करू शकतो, भारत मातेची सेवा काय करू शकतो? या ठिकाणी जन्माला आलेलं योगशास्त्र, अद्वितीय योगशास्त्र आम्ही प्रत्येक भारतीयाला शिकवणं हे आमचं पहिलं काम आहे. तेव्हा असं एक आपल्या थोड्या पुन्हा नावावर आक्षेप घेऊन माझी दृष्टता आपल्या समोर त्याला क्षमा करा असं म्हणून मी या ठिकाणी थांबणार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. हरिओम. खरं म्हणजे आम्ही एवढे पावन झालो आहोत की योग विद्याधामच्या एवढ्या शाखा आहेत, पण कदाचित तुमच्या सभासदांना किंवा साधकांना जे पुण्य लाभत नाही ते आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं पुण्य मिळालेलं आहे. तर ह्याच्यासारखा विषय नाही. आणि खूप छान सोप्या शब्दामध्ये ज्येष्ठांना तुम्ही खडसावून सल्ला दिलेला आहे आणि व्यवस्थित दिलेला आहे, कारण आमचे ज्येष्ठ ते परत ऐकतील आणि जास्त सुदृढ होतील. तर आपण अपर्णाताईंकडे जाऊया. आजच्या कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो. आणि आपला कार्यक्रम संपल्यानंतर जर एखाद दुसरा काही प्रश्न असेल तर आपण पौर्णिमाताईंना विचारूया. अपर्णाताई. धन्यवाद सर. पौर्णिमाताईंना मी सांगू इच्छिते की आपण दर मंगळवारी फिजिओथेरपीच्या डॉक्टर शीतल औरंगाबादकर यांनी फक्त ज्येष्ठांसाठी तयार केलेले व्यायाम ते आपल्या विरंगुळा केंद्रात, तुमचा आक्षेप आहे पण त्या आपल्या विरंगुळा केंद्रामध्ये येऊन त्या आम्हाला हे सगळे जे आता आपण प्रकार पाहिले त्यातले बरेचसे प्रकार आम्हाला शिकवले, त्यांनी शिकवत होत्या त्या, आणि आता ऑनलाईन करतोय आपण. आणि आज्या सुद्धा आपल्या बरोबर त्या करतात आणि आज्यांच्या घरी सुद्धा जाऊन त्यांनी ते शिकवलेले आहेत. त्याचा एक आम्हाला आनंद झाला की त्यातले बरेचसे प्रकार आपण करतो. आणि तुमच्या आजच्या कार्यक्रमात मला मिळालेल्या गोष्टी, वानप्रस्थाश्रमात जास्त काम करायचे आहे, प्राणवायू शरीरात ठेवणे महत्वाचे, ते योगाने होते. ज्येष्ठांसाठी योग साधना, दिवसातून 4 वेळा दीर्घ श्वसन करा, तरुण राहून वृद्ध होऊया आपण, हा महत्वाचा संदेश तुम्ही दिलात. म्हातारे नको तर महातारे होऊया हे आपण नेहमीच सांगत असतो. ही आरोग्याची गुरुकिल्ली तुम्ही दिलीत, आणि असं जमत नाही म्हणून सोडून देऊ नका. तर जितकं जमतंय, जसं जमतंय तितकं करा. त्याचा फायदा मात्र आपल्याला पूर्ण मिळतो. हे महत्वाचं एक तुम्ही आम्हाला माहिती आज सांगितली. आणि ओंकारांनी सर्व व्याधी बऱ्या होतात, आत्मशक्ती जागृत होते, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि व्यक्तिगत कामासाठी आता वेळ ठेवा, आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रासाठी, समाजासाठी काम करा आणि भारत देशावर प्रेम करा. हे फार महत्वाचे काही मुद्दे आज मला आपल्या या बहुमोल अशा व्याख्यानातून मिळाले. तर खूपच सुंदर आणि छान असं ऐकत राहावं असं, आणि महत्वाचं म्हणजे उपयोगी असं आम्हाला आज तुमच्याकडून मौलिक शब्द ऐकायला मिळाले. आता मी तुमच्या विषयी एवढंच म्हणेन, तुमचा आत्मविश्वास अचल आहे, निश्चल दृढ आहे, दिशा पक्की आहे आणि आंतरिक ओढ अथक आहे.
महत्वाकांक्षा, नम्रता, यश, आध्यात्मिकता, अनुभव, राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्यांची जाण, प्रचंड आत्मविश्वास तुमच्या जवळ आहे. तुम्ही निष्काम म्हणजे फळांची अपेक्षा न करता कर्म करता. निष्काम कर्मात फार मोठे सामर्थ्य आहे. कर्माला ज्ञानाची जोड आहे. म्हणूनच तुमचं हे दिव्य काम, हे दिव्य स्वरूपाचं हे तुमचं काम आहे. संत कृपा, गुरु कृपा आणि प्रभू कृपा लाभलेल्या राष्ट्रासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या, पैशाच्या मागे न धावणाऱ्या, आत्मिक उन्नती साधलेल्या पौर्णिमाताईंना माझे साष्टांग दंडवत.